रोहित पवार यांची बुधवारी ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली आहे। त्यांच्या चौकशी दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करत रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी मुंबईतील बेलाड पियर इथे ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली। यावेळी त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे होत्या। तसंच शरद पवारही हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात होते। यावेळी कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर आसूड ओढत या चौकशीचा निषेध व्यक्त केला। तर सुप्रिया सुळेंनी काळ कठीण असला तरीही संयमानं लढलं पाहिजे अशा आशयाचं ट्विट केलं। सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू। या सरकारने आमच्या दादावर जे खोटे आरोप केले ते, अरे तुम्ही लबाड आणि आमच्या दादा तुम्ही नाव बदनाम करता। यावेळी 2024ला तुम्हाला धडा शिकवशिवाय राहणार नाही। आमचं नो चॅलेंज आहे की कर्जत जामखेडचा नेता एकाच वादा रोहित दादा। यावेळी कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। महाराष्ट्राचा नवा दादा रोहित दादा, रोहित दादा, एकच वादा रोहित दादा, एकच वादा रोहित दादा। महाराष्ट्र राज्य बँक प्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं। तसंच पुढची सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी असून आपण ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं। त्यांनी मला सांगितलं की अजून काय डॉक्युमेंट्स आम्हाला लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला 1 तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला परत एकदा तिथं यावं लागेल। मी त्यांना होकार दिलेला आहे। 1 तारखेला परत एकदा जाऊन जे काय सहकार्य करायचं ते सहकार्य तिथं मी स्वतः करेल। चौकशी दरम्यान शरद पवार माझ्या मागे उभे होते। त्यांची कार्यकर्त्यांबद्दल असलेली आपुलकी दिसून आली, या आशयाचं वक्तव्य रोहित पवारांनी यावेळी केलं। आणि अनेक लोकांना मी बच्चाच वाटतो, लहानच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या लहान मुलाला, एखाद्या लहान कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी बाप माणूस लागतो आणि ते पवार साहेब तिथे आहेत। कारण बापाला आम्ही बापच म्हणतो, नंतर बापाचं वय कधी काढत नसतो। मात्र अजित पवारांकडून फोन किंवा कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं। तुम्ही ईडी कारवाई समोर जाणार होते, अजितदादाचा काय फोन काय आला का तुम्हाला या संदर्भात? अजिबात नाही आला। तुम्ही ईडी कारवाई समोर जाणार होते, अजितदादाचा काय फोन काय आला का तुम्हाला या संदर्भात? अजिबात नाही आला। याआधी शरद पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती। तेव्हा राज्यभरातून या घटनेच्या निषेधार्थ पवारांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते। शरद पवार शांतपणे चौकशीला सामोरे गेले होते। त्यांचाच आदर्श रोहित पवारांनी डोळ्यासमोर ठेवत तेही पवारांप्रमाणेच या चौकशीला सामोरे गेले। चौकशीनंतर त्यांनी आपल्या भावना जनतेसमोर व्यक्त करताना काही ठराविक लोकांवरच कारवाई होत असल्याचं म्हटलं। तसंच आम्ही सुडाचं राजकारण करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। कारवाई ठराविकच लोकांवर आता सुरू आहे, त्यामुळे त्या पीआयएलसाठी आणि त्याच्या विरोधात आम्ही लढू आणि त्याचा कदाचित फायदा काही जवळच्या आणि काही लांबच्या लोकांना नक्की होईल असं मला वाटतं। पण आम्ही राजकारण करत नसतो आणि खास करून सुडाचं राजकारण तर नक्कीच नसतो। रोहित पवार यांच्या चौकशीनंतर कार्यकर्त्यांनी बारामतीतल्या भिगवण इथे फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। यावेळी एकच वादा रोहित दादा अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या। रोहित दादा, रोहित दादा, महाराष्ट्राचा नवा वादा रोहित दादा, रोहित दादा। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।